बातमी नाणारचे ग्रामस्थ आता शरद पवारांची भेट घेणार आहेत। नाणारच्या वादात आता राष्ट्रवादीने देखील उडी घेतली आहे। नाणारवरून राजकारण चांगलंच तापलं असताना आता शरद पवारांच्या भूमिकेजवळ लक्ष लागलंय। नाणारमध्ये होणाऱ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाला ग्रामस्थांचा कडाडून विरोध आहे आणि या प्रकल्पामुळे परिसरातील वनसंपदा धोक्यात येऊ शकते असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे। त्यामुळे त्यांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवला होता। दरम्यान स्थानिकांच्या समर्थनार्थ शिवसेनेने देखील या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिकांचा याला विरोध असेल तर तो होणार नाही असं म्हटलं होतं। मात्र केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवलाय आणि हा प्रकल्प राज्याच्या अधिक फायद्याचा असल्याचं म्हटलंय। त्यामुळे ग्रामस्थ आता आणखीनच आक्रमक झालेत। नाणारचे ग्रामस्थ आज शरद पवारांची भेट घेणार आहेत। त्यामुळे आता या प्रकल्पामध्ये नारायण राणे आणि शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने देखील उडी घेतली आहे। त्यामुळे या भेटीनंतर शरद पवारांची नेमकी काय भूमिका असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आपण बघतोय नाणारचा वादग्रस्त प्रकल्प, याला ग्रामस्थांचा कडाडून विरोधच आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांनी केलेल्या विरोधानंतर आता ग्रामस्थ शरद पवार यांच्या भेटीला चाललेत। नाणारमध्ये होणाऱ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाला ग्रामस्थांचा कडाडून विरोध आहे आणि या प्रकल्पामुळे परिसरातील वनसंपदा धोक्यात येण्याची चिन्ह निर्माण झालेत असं त्यांना वाटतं आणि या सगळ्या कारणासाठीच आज ते शरद पवार यांची भेट घेणार आहेत। या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ते खरं तर शरद पवार यांची भेट घेणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांच्याकडून। तर हेमंत, एकंदरीत आज नाणारचे जे ग्रामस्थ आहेत हे शरद पवारांची भेट घेतात। कुठेतरी आता नाणारच्या जे काही सगळे वाद आहे यामध्ये राष्ट्रवादीने देखील उडी घेतली, काय अधिक माहिती सांगाल? शैलजा, नाणारचा प्रकल्पाचा जो करार झाला आहे त्या करारामुळे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात नाराज आहेत। त्यांनी आपली नाराजी तिथे स्थानिक आता आंदोलनामधनं ती दाखवलेली आहे। मुख्यमंत्री खोटारडे आहेत अशा पद्धतीचा आता त्यांनी आरोप केला आहे। कारण 80% असहमती पत्र मुख्यमंत्र्यांना देऊनही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले की हा प्रकल्प मी लादणार नाही। या संदर्भातली राष्ट्रवादीचे आता जे सर्व आहेत शरद पवार यांची भेट घेऊन ते आपली सगळी नाराजी शरद पवारांकडे मांडतील, गाराणेही घालतील। पण या अगोदर दोन युतीमधले जे महत्त्वाचे दुवे होते, एक नारायण राणे त्यांनी जे भाजपच्या महत्त्वाच्या सूत्रांच्या मार्फत ती भेट घेतली, त्यांच्या मार्फत त्या सगळ्या प्रकल्पाचा पाठपुरावा विरोध कसा आहे त्या सांगण्याचा प्रयत्न केला। इव्हन युतीमधला सत्तेमधला हिस्सेदार असणारा पार्टनर म्हणजे शिवसेना यांचे जे नेते आहेत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, त्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे असहमतीपत्र सादर केली। ह्या सर्व गोष्टीवर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जर ग्रामस्थांचा विरोध असेल, असहमती असेल तर हा प्रकल्प मी लादणार नाही। पण काल ज्या पद्धतीने 2 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये जो हा करार झाला आणि करारामध्ये पेट्रोलियम मंत्र्यांनी ज्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला की हा ड्रीम प्रोजेक्ट पंतप्रधानांचा आहे, नरेंद्र मोदींचा आहे आणि त्यामुळे शिवसेनेची जी नाराजी आहे ती आम्ही पटवून सांगून समजावून ती दूर होऊ शकते। आणि या सर्व गोष्टीच्या पार्श्वभूमीवर कालच नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। कारण हा प्रकल्प जैतापूरच्या प्रकल्पाच्या बाजूला आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीने बागायती जमिनी आहेत स्थिर किंवा मच्छीमारांचे जे व्यवसाय आहे याच्यावर पूर्णपणे परिणाम होणार आहे। आणि ग्रामस्थांनी काल आंदोलन करताना एकच इशारा दिला, 1 रुपया पण आम्हाला सरकारचा नको, पण आमची जमीन किंवा आमचं जे मच्छीमारीचा व्यवसाय म्हटला आम्ही सरकारचा हस्तक्षेप सहन करणार नाही। त्यामुळे आता हे आंदोलन पेटणार आहे आणि कोकणामध्ये वेगळ्या पद्धतीचं राजकारणही त्यामुळे तेजीत आलेलं आहे आणि ह्याचाच फायदा आता शरद पवार कशा पद्धतीने घेतात कारण पाहणं गरजेचं आहे। कारण शरद पवारांना कोकणामध्ये ज्या पद्धतीचा जो जनाधार आहे तो कुठेतरी मिळत नाही आहे आणि ह्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांची मध्यस्थी पंतप्रधानांबरोबर मुख्यमंत्र्यांबरोबर कशा पद्धती होते आणि शरद पवार नेमके कशा पद्धतीची भूमिका घेतात हे पाहणं गरजेचं आहे। आणि नाणारवासियांच्या पाठीशी शरद पवारही उभे राहतात का आणि शरद पवार कशा पद्धतीने या आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि कशा पद्धतीने या लढ्यामध्ये त्यांना पाठबळ देत आहेत हेही पाहणं गरजेचं आहे। शैलजा, हेमंत, आपल्याला माहितीच असेल जसं तुम्ही मगाशी म्हणालात का काल नारायण राणेंनी नाणार संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, मात्र जैतापूरला मात्र नारायण राणेंनी पाठिंबा दर्शवला होता आणि आता नाणारला ते विरोध करतात, या संदर्भात काय सांगाल? नारायण राणे राजकारण करतायत हे उघड सत्य आहे। कारण नारायण राणेंना हे राजकारण कोकणमधल्या आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी महत्त्वाचं आहे। नारायण राणेंना ह्याच
नाणारच्या आंदोलनामधनं पाठबळ मिळू शकतं हे माहिती आहे। कारण आता ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने जो ग्रामस्थांचा विरोध वाढतो आहे या नाणारच्या प्रकल्पावरना, कारण नाणार हा एक प्रकल्प आला की अनेक त्याला लागून इतर प्रकल्प येण्याच्या मार्गावर आहेत आणि ग्रामस्थ त्यामुळे धास्तावलेले आहेत, घाबरलेले आहेत। आणि ही भीती त्यांना का जाणवते तर त्यांच्या बागायती जमिनी असतील किंवा जो मच्छीमारांचा पिढीजात व्यवसाय आहे याच्यावर मोठा परिणाम होणार आहे, कारण त्याच्यावर त्यांना मर्यादा पडणार आहे आणि हा संपूर्ण व्यवसाय असेल तो नेस्तानाबूत होऊ शकतो। कोकणचा विकास होणार नाही आहे आणि नारायण राणेंना हे सगळं कळलेलं आहे, कारण शिवसेनेचा आता जनाधार ज्या पद्धतीचा कोकणामध्ये वाढलेला आहे, शिवसेनेला जर छेद द्यायचा असेल, शिवसेनेचा राजकीय याच्यावर जर अंकुश निर्माण करायचा असेल तर नाणार प्रकल्पवासियांच्या बरोबर आपण राहिलं पाहिजे। आणि नाणार प्रकल्पातला एक गट तो थेट नारायण राणेंशी संपर्कात आहे आणि नारायण राणे त्याचा बरोबर त्या पद्धतीने आपल्या आंदोलनासाठी आणि आपल्या राजकीय प्रवासासाठी पूर्णपणे वापर करताना दिसत आहेत। आणि नारायण राणेंनी त्या पद्धतीने काल सांगण्याचा प्रयत्न केला की जैतापूर सारखं ह्या नाणार होणार नाही, नाणार प्रकल्प रद्द होणार, नाणार प्रकल्प जर झाला तर मी माझ्या खासदारकी आणि माझा राजकीय लढाईचा पूर्णपणे त्या पद्धतीचा उपयोग करीन आणि याला विरोध करीन अशा पद्धतीचा इशाराही सरकारला देण्याचा प्रयत्न केला। आता ही लढाई मुख्य म्हणजे जी राजकीय लढाई आहे ही सामाजिक लढाईतनं एका पद्धतीने राजकीय लढाईमध्ये सुरुवात होते, ही आता मोठ्या पद्धतीने कोकणामध्ये दिसेल आणि त्याचाच फायदा घेण्यासाठी आता कशा पद्धतीने ही लढाईमध्ये कोण कोण अधिक वाढत आहेत। आता शरद पवारांची भेट नाणारवासी घेत आहेत आणि नाणारवासियांबरोबर शरद पवार राहिले तर मोठ्या पद्धतीने तिथे रंगत होऊ शकते आणि त्या रंगतीमध्ये जर शिवसेनेला इथे धोबीपछाड निर्माण करायचं असेल त्या सगळ्या गोष्टी राजकीय खेळाडू म्हणून कशा पद्धतीचे हे लोक हे नेते कशा पद्धतीचे त्याचा वापर करतात आणि कशा पद्धतीने या लढ्यात सहभागी होत आहेत हे पाहणं गरजेचं आहे। हेमंत, जसं तुम्ही म्हणालात का शिवसेनेला धोबी पछाड करायचं असेल तर आता शरद पवारांची भूमिका नेमकी काय असणार आहे हे बघणं गरजेचं आहे। परंतु तुम्हाला माहितीच असेल का शिवसेनेने अगोदर पासूनच म्हणजे जैतापूर पासून प्रकल्पाला विरोध केलेला असेल तर नाणारला देखील त्यांनी विरोध दर्शवला होता। शिवसेना कोकणामध्ये स्ट्रॉंग असून देखील आज नाणारच्या प्रकल्पग्रस्तांना शरद पवारांची म्हणजे राष्ट्रवादीच्या सर्वांची भेट घ्यावी लागते, या संदर्भात काय सांगाल? म्हणजे आपले हक्काची माणसं असताना देखील शरद पवारांकडे त्यांना आज जावं लागलंय, जावंसं वाटलंय, या संदर्भात काय सांगाल? शैलजा बरोबर आहे की शिवसेना बरोबर आहे, पण शिवसेना पूर्णपणे त्या पद्धतीने आपली ताकद लावत नाही आहे। अशा पद्धतीचा कुठेतरी समज निर्माण करण्याचा हा राजकीय डाव कुठेतरी हे दोन्ही नेते म्हणजे नारायण राणे असून दे किंवा शरद पवार आता या राजकारणात उतरले आणि राज ठाकरेही त्या पद्धतीने मध्यंतरी जाऊन आले होते, नाणारवासियांशी बोलून आले होते। या सर्व गोष्टीमध्ये राजकीय दृष्ट्या कशा पद्धतीने कुरघोडी करता येऊ शकते, राजकीय दृष्ट्या धोबीपछाड शिवसेनेला कशा पद्धतीने करू शकतो या दृष्टिकोनातून यांचे प्रयत्न सुरू आहेत। आणि नाणारवासियांमध्ये एक समज झाला आहे की कशा पद्धतीने आम्हाला उद्धव ठाकरेंचे जे सहकार्य लाभलंय ते लाभलेलं सहकार्य आक्रमकतेने नाही आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी काल परदेशात असताना सुद्धा एक पत्रक काढलं की मुख्यमंत्री खोटारडे निघाले, मुख्यमंत्र्यांना आम्ही या पद्धतीचा जाब विचारणार आहे। आणि ह्या सर्व गोष्टीवर आता शिवसेनेची कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। शिवसेनेचे विनायक राऊत खासदार आहेत, त्यांचाही मोठ्या प्रमाणात तिथे कोंडी करण्याचा म्हणजे नाणारवासीयांना यश मिळतोय। त्याचबरोबर राजन साळवी आहेत, त्यांच्या पद्धतीचा जो रोष आहे तो अधिक आक्रमक होताना दिसतोय। या सर्व गोष्टीवर शिवसेनेची कोंडी करण्याचा दृष्टिकोनातून हा जो मोठा डाव खेळला जातोय तो डाव यशस्वी होताना दिसतोय। कारण आता ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये पंचायत समितीच्या निवडणूक असून किंवा नगरपालिकेच्या निवडणूक असून या निवडणुकीमध्ये नाणारवासियांनी आपल्या स्वतःचा उमेदवार दिला होता आणि तो विजयी झालेला आहे। त्यामुळे ह्या सर्व गोष्टीवर कुठेतरी शिवसेनेची मोठ्या प्रमाणात कोंडी झालेली आहे। शिवसेनेला या कोंडीमधनं निघणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर इशारा तो योग्य पद्धतीने झाला नाही तर नाणारवासियांच्या आंदोलनामधनं जो नारायण राणेंचा डाव आहे किंवा शरद पवार आता याच्यामध्ये प्रवेश करतायत आणि राज ठाकरे ज्यांनी मध्यंतरी ज्या पद्धतीने कोकणात येऊन नाणारवासियांना जमिनी विकू नका म्हणून आवाहन केलं आहे, या सर्व गोष्टीवर शिवसेनेची मोठी कोंडी करण्याचा प्रयत्न राजकीयदृष्ट्या तरी झालेली आहे। आता नाणारवासियांच्या आंदोलनामध्ये शिवसेना नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं गरजेचं आहे। उद्धव ठाकरेंची नेमकी काय भूमिका आहे हे पाहणं गरजेचं आहे, कारण हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे हे पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितले आहे। त्यामुळे शिवसेनेचा आम्ही ज्या पद्धतीचं आंदोलन आहे ते समजूत काढून दूर करू अशा पद्धतीचं सांगून शिवसेनेबद्दलचा जो भ्रम आहे तो अधिक वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि ह्या सर्व गोष्टीवर आता
शिवसेनेची कोंडी मात्र मोठ्या प्रमाणात होताना दिसते. शैलजा, नक्कीच धन्यवाद हेमंत, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. या संदर्भातल्या अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून घेणारच आहोत. आपण बघतोय स्थानिकांच्या समर्थनार्थ शिवसेनेने देखील या प्रकल्पाला विरोध केला होता. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिकांचा याला विरोध असेल तर तो होणार नाही असं देखील म्हटलं होतं. मात्र केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आणि हा प्रकल्प राज्याच्या अधिक फायद्याचा असल्याचं म्हटलंय.